एका योग्य निर्णयाने 30 गुंठ्यातील केळीची बाग लाखोंच्या उत्पन्नाची आशा निर्माण करू शकते. हे सिद्ध करून दाखवलं आहे राधानगरी तालुक्यातील शिरोली गावचे अनुभवी शेतकरी आनंदा चौगले यांनी. केळी लागवडीचा तब्बल 38 वर्षांचा अनुभव असलेल्या चौगले यांनी यंदा आपल्या बागेसाठी कॅलस बायोटेकच्या रोपांची निवड केली. 4 जून 2025 रोजी 30 गुंठे क्षेत्रात 6 बाय 5 फुटाच्या अंतरावर त्यांनी 1100 रोपं लावली. केळी लागवड करताना सुरुवातीपासूनच दर्जेदार रोपं निवडण्यावर त्यांनी भर दिला. त्यानंतर पिकाला वेळेवर पाणी, खत आणि आवश्यक ती सर्व मशागत केली. याच नियोजनामुळे यंदा सुमारे 30 टन उत्पादन मिळेल असा त्यांचा अंदाज आहे. केळीला 20,000 रुपये प्रति टनापर्यंत भाव मिळाल्यास 6 ते 7 लाख रुपये निव्वळ नफा मिळू शकतो, असा विश्वास आनंदा चौगले व्यक्त करतात. त्यांच्या मते मेहनत आणि योग्य व्यवस्थापनाची तयारी असेल तर आजच्या घडीला ऊसापेक्षाही केळीची शेती अधिक परवडणारी ठरू शकते. अनुभवाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आणि दर्जेदार रोपांची योग्य निवड याच सूत्रावर आनंदा चौगले यांनी आपली यशस्वी केळीची बाग उभी केली आहे. दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी बघायला गेलो तर राधानगरी तालुक्यामध्ये आहे. राधानगरी तालुक्यातील शिरोली या गावामध्ये आहे. शिरोली या गावातील प्रगतशील शेतकरी आनंदा चौगले यांच्या आता आपण बघायला गेले तर प्लॉटवरती आहे. गेली 1987 पासून त्यांनी केळीची लागवड करत आहेत. खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा या केळीच्या लागवडीमध्ये अभ्यास आहे. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी केळीच्या शेतीतून चांगली प्रगती साधलेली आहे आणि त्यांचं एकूण एक मार्गदर्शन घेण्यासाठी आज आपण त्यांच्या प्लॉटवरती व्हिजिट केलेली आहे. साहेब, आपलं केके न्यूज मध्ये स्वागत आहे. काय सांगाल, एकंदरीत बघायला गेलं तर आता सध्याच्या घडीला किती क्षेत्र आहे आणि किती क्षेत्रामध्ये रोपांची लागवड केळीची करण्यात आलेली आहे? हे क्षेत्र 30 गुंठे आहे. याच्यात 1100 रोपं लावलेले आहेत. ही रोपं लावलेली तारीख 4 जून आहे. 4 जून 2025 ला. त्यानंतर ती रोपं लावल्यानंतर आम्ही रोपं अगदी व्यवस्थित 20-21 दिवसापर्यंत ती रोपं अगदी व्यवस्थित करून घेतली. त्याने पहिल्या 2 आळवण्या दिल्या, 3 आळवण्या. आळवणीत 22 टीन तुमचं ह्युमिक असं घालून त्याने त्या 3 आळवण्या देऊन रोपं अगदी चांगली करून घेतली. वरनं मायक्रोन्यूट्रॉन किंवा 1919 ची फवारणी केली आणि त्यामुळे रोपं अगदी चांगली झाली. रोपांचे काही प्रश्न नाही, त्यामुळे बाग सुद्धा पुढची चांगली आलेली आहे. आता तुमच्या बागेत ज्या वेळेला आपण फिरलो त्यावेळेला बघायला मिळते की सरसकट बाग आहे. केळीचं घड सुद्धा जे आलेले आहे ते 1 टाक घड आलेले आहे. 14 फण्यांच्या पासून जवळपास माझ्या 21 फण्यांच्या पर्यंत बागेमध्ये घड आहेत. आणि हे जर का बघितले तर एक सरसकट जे काही रोपं आलेली आहेत ते नेमकं ह्याच्या मागचं वैशिष्ट्य काय? रोप त्याची जर तुम्ही प्रत्यक्षात अशी ज्या प्रत्येक रोपाची जर काळजी व्यवस्थित घेतली किंवा त्याला लागणारं जे खाद्य आहे ते अगदी समान दिलं तर ती रोपं अगदी सगळी समान येऊ शकतात. त्याची उंची वगैरे चांगली होऊ शकते. परत तुमचा बुंदा वगैरे चांगला होतोय, त्यामुळे घड सुद्धा अगदी चांगलं पडतं. तुम्ही जेवढी काळजी कशी घेईल त्याच्यावरच ती अवलंबून राहते. लक्षात आलं काय? सगळ्यात महत्वाचं जे राहतं केळीच्या ह्याच्यामध्ये ती म्हणजे रोपांची निवड. रोपांची निवड करताना साहेब कशा पद्धतीने रोपांची निवड करायला पाहिजे त्याच्याबद्दल काय सांगा? रोपं आम्ही कॅलस बायोटेक्स मध्ये तिथं जाऊन रोपं जशी पाहिजे आहे तशी आम्ही खरेदी करतोय. पण रोपं सगळी चांगलीच असतात, अशी काय रोपं काय म्हणजे हे नाहीत. आणि तिथनं ती रोपं आणून आम्ही लागण केली जाते. रोप निवडताना कसं रोप असणं गरजेचं? रोप निवडताना 5 पाण्यावर त्याच्या हायड्रिकचं डाग असावं. रोप असं जाड असावं, असं अंगठ्यासारखं असं जाड. उंची त्याची 1 फूटभर 9 इंच फूट या दरम्यान असावी की ते रोप लागण्याला योग्य आहे. आणि ते रोप लावलं व्यवस्थित तर चांगलं येतंय. गेली किती वर्ष झालं आपण कॅलस बायोटेक सोबत म्हणजे तीच रोपं वापरताय आणि तीच रोपं का वापरताय? गेली 15 वर्षे आम्ही तिथनं रोपं आणतोय. पण रोपातनी कधी म्हणजे असं रोपं खराब होणे किंवा रोपातनी पर्णगुची येणे किंवा तुमची रोपं पोंगासड होणे असा त्यात काय प्रकार नाही. लावल्यानंतर रोपं चांगली सेट होते आणि चांगलं उत्पन्न बी मिळतंय. त्यामुळं तिथनंच आम्ही रोपं आणतोय. हा त्यातलं काही कारण आहे. आता राधानगरी सारखा जर का भाग बघितला तर अति पावसाचा हा भाग, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे ह्या भागामध्ये केळीची रोपांची लागवड करत असताना किती बाय किती वरती करणं गरजेचं आहे आणि काळजी काय घेणं गरजेचं आहे? आम्ही आता पहिले 5 बाय 5 वर करत होतो. जसं आम्हाला त्यातला जसा फरक जसा जाणवत जाईल तो आता 6 बाय 5 वर करायला लागलोय. तसं त्याच्या उत्पन्न तसं म्हणजे वाढच मिळायला लागले, कमी नाही. लक्षात आलं, फण्या वगैरे चांगल्या पडायला लागल्यात म्हणून उत्पन्न वाढवलंय. बरोबर. काळजी काय, महिन्याचा डोस त्याचा असणार आहे, ते अगदी वेळेवर देणे, त्याला लागणारे वरचं रोग वगैरे ते बघून औषधं वगैरे फवारणे, पाण्याचं नियोजन ते सगळं करतोयच नाही बरोबर त्याला. बरोबर. आता आपला हा भाग जर का बघितला तर ऊसाचं क्षेत्र जास्त प्रमाणात, केळीकडे सुद्धा आता बरेचसे लोक वळायला लागतात. ऊस करणाऱ्या शेतकऱ्यांचं उत्पन्न आणि केळी करणाऱ्या शेतकऱ्यांचं उत्पन्न जर काही ह्याच्यातील तफावत बघितलं तर फायदा नेमका कशातून होतो आणि कशा पद्धतीने? केळीचा फायदा पण आहे. म्हणजे केळीची सरासरी बी चांगली आली पाहिजे, म्हणजे बाग चांगली आणणं गरजेचं आहे.
नाहीतर 6 आणि 7 फणीचं घड नाही 10-12 किलोचं घड जर पडत असेल बरोबर. तर त्या शेतकऱ्याला ते परवडणार नाही. लक्षात आलं काय? त्याला दर बी चांगला राहायला लागला बी पाहिजे. दर जर 4-5 हजार दर लागला तर तरी बी परवडत नाही. मग ऊसच बरा असं बी वाटते. पण जर तुम्ही चांगल्या पद्धतीने केले असं मोठं घड जर आलं तर तुम्हाला ते परवडते. बरोबर. आता आपण बऱ्याच ठिकाणी भेट दिली आहेत. इंदापूर सारख्या ठिकाणी आपण गेलोय, जालना, परभणी, परतूर ह्या भागामधल्या शेतकऱ्यांच्या आपण यशोगाथा जाणून घेतल्यात. खरं ही बाग बघायला गेलं तर पाट पाण्यावरची ही हो, बाग पाट आहे. पाण्यावरची. आणि अशा पद्धतीची बाग ह्या एकूण एक भागामध्ये जर का बघितली तर या परिसरामध्ये एकदम बघण्यासारखी ही बाग आहे. गेली 1987 पासून त्यांनी या केळीच्या रोपांची लागवड करतात. खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं हे नियोजन आहे. साहेब, आता मला सांगा की एकूण याचे आर्थिक गणित कशा पद्धतीनं राहतं? साधारणतः 30 गुंठ्याचं तुमचं हे क्षेत्र, येणारा खर्च, होणारं उत्पन्न सध्याच्या घडीनं जर का विचार केला तर आत्ता दर चालू आहे 25 रुपयानं. उद्या श्रावण महिन्यामध्ये वगैरे दर वाढण्याची शक्यता दर वाढेल किंवा कमी होईल तो भाग वेगळा आहे. पण आमचा पहिला दर 14-15 हजार या दरम्यान आम्हाला मिळत होता. 25 या अंदाज नवीनच झालाय. बरोबर. लक्षात आलं काय तुमच्या? आता पुढे काय राहते किती कुणाला देखील, पण ह्या मला 30 गुंठ्यातनं साधारण मला 30-35 टन केळी मिळतील अशी एक माझी एक अपेक्षा आहे. आणि होणार तेवढ्या, त्याच्याबद्दल काय अडचण नाही. बरोबर. पण हा दर काय आम्ही तुम्हाला हे म्हणू शकत नाही. बरोबर. हे दर काय म्हणजे अति दर आहे, हे राहिलेच असं काय सांगता येत नाही. आणि इथून पुढचा म्हणजे ह्या रोपांच्यासाठी आलेला एकूण खर्च कसा होता? गुंट्याला कसं होतं, इथून पाठीमागे खर्च गुंट्याला 3,000 येत होता. आता काय झाले, रोपांचे बी दर वाढले, खतांचे बी दर वाढले, मजुरींचे दर वाढल्यात. त्यामुळे एक 4,000च्या आसपास तरी खर्च जाणार. बरोबर. गुंट्याला. बरोबर. मी सगळ्या टोटल सांगितलं, गुंट्याचा सांगतोय. बरोबर. म्हणजे साधारणतः 4,000 रुपये गुंट्याला खर्च. तुमचा एकूण एक खर्च कितीपर्यंत? साधारण 1.25 लाख 1 लाख 1.25 लाखापर्यंत जाणार की 1.25 लाखापर्यंत जाणार. आणि मिळणार उत्पन्न साधारणतः कितीपर्यंत? आता बघा की 30-35 टन जर केळी झाल्या तर एक 14-15 हजारच्या दरान धरा तुम्ही. 25,000च्या दरान काय धरून चालणार नाही, ते काय राहणार. बरोबर. बरोबर. 14-15 हजार असं एक आमचे. आता मला गेल्या वर्षी सरासरी 13,000 न मिळाली होती. लक्षात आलंय काय? मग तेच 14-15 या दरम्यान धरा, मग कमी होईल जादा होईल ते का भाग वेगळा. बरोबर. बरोबर. सध्याच्या घडीला आजचा जर दर पकडला तर साधारणतः 25 रुपये दर चालू आहे. आपण 20 रुपयाने एक ॲव्हरेज पकडूया, साधारणतः 6 लाख रुपयेपर्यंतचं उत्पन्न मिळू शकते अशा पद्धतीचा एक अंदाज आहे. पण दर काय हा आजचा आहे, उद्या राहील सांगता येत नाही. अशा पद्धतीने त्यांनी एक मत मांडलेलं आहे. साहेब, आता मला सांगा की ओव्हरऑल केळीची रोपं लागवड करत असताना शेतकऱ्यांनी काळजी काय घ्यायला पाहिजे? काळजी बघा, ती वेळेवर आणून लावली पाहिजेत. तुमच्या लक्षात आलं का? रोपं चांगली आणून लावली पाहिजेत. त्याची जी आळवण्या ज्या 2-3 पहिल्या जे सुरुवातीच्या असतात त्या घ्यायला पाहिजे. त्याच्यावरती जे मायक्रोन्यूट्रल वगैरे मारा लागतात ती सुरुवातीला जरा मारून ती रोपं अगदी चांगली जगवून घेतली की मग काय अडचण येतच नाही. ते मग तिची क्रिया अगदी बरोबर चालू होती. तुम्ही ह्या रोपाविषयी जर का सांगायचं झालं तर कशा पद्धतीने रोप आहे, बुंदा साधारणतः कसा आहे, घड कसा आहे, काय सांगाल? याचा बुंदा असं म्हणजे आता हा बुंदा जाडच आहे. बरोबर. हिची उंची जवळजवळ 7 ते 8 फूट आता हिची उंची आहे. बरोबर. तुम्ही आता बघू शकता इथे. बरोबर. त्या पद्धतीने हा घड पण चांगला आहे. जवळ 14 पासून 21 फणीपर्यंत घड आहेत. आता हे जवळजवळ 17-18 फणीचा घड आहे. बरोबर. लक्षात आलंय का? बरोबर. त्यामुळे काय याचं वजन अगदी चांगलं येते, वजन बी काही कमी पडत आणि नाही. असा जो बुंदा आहे तो सर सकेट बागेमध्ये नाही समान तुम्हाला बघायला मिळणार. तुम्ही कुठे बी फिरू शकता. बरोबर. लक्षात आलं का? कुठेतरी झाडाबुडीच एका दुसरा जर कमी झाला तर, नाहीतर तुम्हाला 90-95% सेम बघायला मिळणार. एक 5-10% इकडे तिकडे तुम्हाला हे जरा कमी जास्त मिळणार. दाखवा जरा आम्हाला पुढचे काही. बघा हे आता हे बघा, हा बघा कसा वाटतोय, हा बघा याची उंची पण बघा सेम अगदी. परत हा बघा, परत हा बघा, हा बघा, काय नाही अगदी सेम आहेत सगळे. संपूर्ण बागेमध्ये जर का आपण बघितलं तर सर सकट घड असल्याचं आपल्याला बघायला मिळते. साहेब, मला सांगा की ह्या एकूण ह्याच्यामध्ये मजूर म्हणा किंवा ह्या सगळ्यांचं कशा पद्धतीने आपलं नियोजन असतं? नाही, मजूर का आम्ही काय नाही, आम्ही आमची घरचीच माणसं आहे. ते आम्ही ज्या त्या आठवड्याच्या वेळा, 15 दिवसाच्या 15 वेळा किंवा पाण्याचं नियोजन. राबणूक कशी राहते केळीच्या ह्याच्यासाठी? राबणूक एक 8-10 दिवसांनी तुम्ही आला तरी काय आरामात अगदी होते. मग तुमची भांगलणी म्हणा, हे काय आमची घरचीच आम्ही करतोय. त्यामुळे काय अडचण काय नाही. पाणी 8-10 दिवसाला पाणी, उन्हाळ्यात 8 दिवसाला पाजतोय, हिवाळा असला तर 12-13 दिवसाला पाजतोय. परत तुमचं पावसाळ्यात काय आपलं आमच्याकडे पाऊस जास्त असल्यामुळे एवढं पाणी लागतच नाही पावसाळ्याला. हे आम्ही ही जी कामं ठरलेली आहेत ही करायची जास्त येतं चालू. आपल्या सवडीवर मागं पुढे जरा होतंय. बरं, पाट पाण्याच्या ह्याच्यावरती जर का बघायला गेलं तर एवढ्या चांगल्या पद्धतीने उत्पन्न काढताय. बाकीच्या ठिकाणी बघायला गेलं तर बरेच जण मल्चिंग करतात, बरेच जण बघायला गेलं तर ड्रिपिंग करतात. तर ह्या काही गोष्टी नसताना सुद्धा एवढ्या चांगल्या पद्धतीनं बाग कशा पद्धतीने येऊ शकते?
काय नाही, आता पाठ पाण्यावर येऊ शकते हे बघताच ना, हायच ना. आता मी त्यापासून आता जवळजवळ मी 20 वर्ष आता केळी करतोय, ते पाठ पाण्यावरच करतोय मी. काय तुमची पण त्याला पाणी नॉर्मल देणे, थंडीचं जरा असं सकाळी उबदार पाणी देणे, उन्हाळ्यात उन्हाळ्याच्या टायमात पाणी न देणे, ह्या ज्या काही ठराविक काळजी आहेत त्या घेणे गरजेचं आहे. परत आता ही तुमची बाग लावलेली पुढं म्हणजे गणेश चतुर्थीत किंवा दसऱ्यात आमच्याकडे ऊन वगैरे पडले की त्यावेळेला ह्याला वेळेत पाणी देणे, शॉक न दे बसला की ते तुमचं इथनं मागं केलेलं फुकट होते. बरोबर. ते पाणी बघणं गरजेचं असते. त्यावेळी ते पाणी द्यायलाच पाहिजे, नाहीतर मग लय हळा आपलं की पाणी देऊन काय उपयोग तुमचा. काय सल्ला द्याल जे जे नवीन शेतकरी आहेत, जे जे केळीची लागवड करू इच्छिणारे शेतकरी आहेत, त्या लोकांना काय संदेश द्याल? काय नाही, त्यांनी करायबद्दल काय अडचणच नाही. चांगली बाग येणार, पण त्यांनी ती काळजी मात्र त्यांनी घेतली पाहिजे त्या बागेची. नुसतं लावलंय उसासारखं नाही किंवा तरी गेलंय हे असं काही मग तुम्हाला काही मिळणार नाही. बरोबर. तुम्ही चांगली केली तर चांगलंच मिळणार नाही. बघा की आता तुम्ही इथे बघू शकता की हाय काय नाही चांगलं. बरोबर. आणि पाठ पाण्यावर जा, याला काय ड्रीप वगैरे करतो तुम्हाला काय याच्यात दिसते का बघा. बरोबर. तर आज आपण सोन्याची शिरोली या गावामध्ये आहे. या गावातील प्रगतशील शेतकरी आनंदा चौगले यांच्या शेतामध्ये आज आपण आलेलो आहोत. 30 गुंठ्यामध्ये जवळपास त्यांनी 1100 रोपं लावलेली आहेत आणि त्यांची एकूण एक केळीच्या ही जी काही शेती आहे ही आज आपण पाहण्याचा प्रयत्न KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून केलेला आहे. तर तुर्तास या व्हिडिओचं मी इथं थांबतो. तुम्हाला ही यशोगाथा कशा पद्धतीने वाटली हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन सचिन वारेकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद.